नाही नाही, हे शक्य नाही. ही जीवनदायी मुळी आहे. तो उंदीर दुसऱ्या कशामुळे तरी मेला असेल. बस, खूप ऐकून घेतलं. आता सत्य समोर आलंय. ती मुळी विषारी आहे आणि हा रस पाजण्यामागचा तुमचा हेतूही. आणि तरीही हा रस जीवनदायी आहे असा तुमचा हट्टच असेल तर तूच पिऊन दाखव की. तात्काळ पिऊ आम्ही. नाही थांब सावित्री, आम्हाला आमच्या मृत्यूची पर्वा नाही आणि कोणत्याही चुकीमुळे तुझ्या जीवाला जर धोका पोहोचणार असेल तर आम्हाला चालणार नाही. आणि मातोश्री, तुम्ही जर आम्हाला हा रस पिऊन देणार नसाल तर आम्ही सावित्रीला हा रस पिऊ देणार नाही. ठीक आहे, हा विषय आता इथेच संपला. अश्वपती, तुम्ही आता विश्राम करा आणि पुन्हा अशा प्रलोभनांना भूलू नका. त्यात धोका असतो. सावित्री, आता तू चल आमच्या बरोबर. ताता, यात नक्कीच काहीतरी गडबड. मी लवकरात लवकर शोधून काढ. तू काळजी करू नकोस. सावित्री, आता इथे जास्त थांबू नका. चला. घास घशाखाली ना उतरत तर तो घेऊ नये. अंतरीचा आवाज जे सांगी ते ऐकीत तू सत्तू, तरच तुझ्या जीवात शांती. मस्त ठाऊक, तू जर त्या चोराच्या पित्यास वाचवण्यासाठी जात तर तुला सारे अडवीत. पण ते खरी ना, मनुष्य जीव, मग रानातला किंवा नगरातला, त्याचं मोल सारीक. आणि तो जीव जर तुझ्या कारणे जात असेल तर हुंब उसळी घेऊन त्या जीवाशी राखणं ही तुझी जबाबदारी असेल सत्तू. एखाद्याचा प्राण वाचविणे यासारखं पुण्य नाही. उठ आणि निघ, शोध त्या चोराशी आणि वाचव त्याच्या तातोचे प्राण. थांब. त्या चोराच्या तातोचा जीव राखण्यासाठी माया लेकराचा जीव धोक्यात घालिता तुम्ही? हा कुठला न्याय? अयो ऐकी ना ना, हे ना जाऊ देत माया लेकरासी. चुकीची मुळी तो चोर उचलीत, विषारी मुळी सत्तू ना ठेवीत त्याच्या हाती. तो त्या चोराचा आपला निर्णय, त्याची फळे तो भोगीत, तर काय माझा सत्तू भोगीत? सांगा. शमी, तू आपल्या पुरता तर्क करीते. हा मुलगा आता तुझा एकटीचा ना. मोरके असीत तो रानाचा, धर्म असीत त्याचा. कर्म चोराच, पण अज्ञानापोटी झालेलं. चोर ना जाणीत की ती मुळी विषारी, पण सत्तू जाणीत तेव्हा त्यासी जाणं भाग. कुठे? भिंत ओलांडून नगरात? ना ना, मी ना जाऊ देत सत्तूसी. सत्तू आपला प्राण. होय शमी, परंतु अंतरात्म्याशी काय उत्तर देत आपण? आपल्या सत्तूच्या माथी कुणातरी निष्पाप जीवाच्या मृत्यूचा कलंक येत, हे सहन तूच. सत्तू, तुझ्या मनी काय असीत? हे संकट माझ्यामुळे उभं राहील. तो चोर माझ्या पकडीतून निष्ठित, ही तर माझी चूक. आता त्या चोराच्या तातोसी संकटातून वाचवण्याची जबाबदारी माझी असेल. आणि आता सरी सरी ना गेलो तर त्या निष्पाप जीवावर मृत्यूचा घाला पडीत. ना ना, मी जात. सरी सरी जात. ना ना सत्तू, माझी आण. ना मायो, आण ना घालीत. कुणीतरी जगण्या मरण्याच्या हिंदोळ्या वेरी असेल. मी जात. सत्तूच्या जीवाचं रक्षण कोण करीत आता? आम्ही. जो सन्मार्गावर चालिला त्याच्या जीवाचं रक्षण देव करीतो.
मद्र देशाच्या राजाला म्हणजे स्वतःच्या पित्याला जीवे मारण्याचा आरोप आहे तुझ्यावर आणि याची कडक शिक्षा तुला मिळणारच. ज्यांच्यासाठी मी इतका धोका पत्करला आणि औषधी मुळी आणण्याकरिता रानात गेले त्यांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न करीन मी. आणि तुम्ही तर माझ्या जन्मापासून पाहत आले तातांचं आणि माझं एकमेकांवर किती जीव आहे, तरी तुम्ही असा आरोप करताय. होय, आणि हा आरोप रितसरपणे राजसभेत ठेवला जाईल तुझ्यावर आणि तिथेच तुझा न्याय निवाडा होईल आणि राजाचा जीव घेऊ पाहणाऱ्या राजद्रोही व्यक्तीला राजसभेतच शिक्षा सुनावली जाईल. राजकन्या सावित्री यांच्यावर आपले पिताश्री दिग्विजयी मद्राधिपती अश्वपती यांना विषारी रस पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि राजद्रोहाचा आरोप आहे. त्यांचा निवाडा करण्यासाठी ही विशेष राजसभा बोलावण्यात आली आहे. हो, आजचा दिवस अतिशय दुर्दैवी आहे. प्रत्यक्ष राजकन्येवर राजद्रोह आणि राजवधाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. यासाठीच नगरातल्या मोजक्या आणि विश्वासू लोकांसमोर हा न्याय निवाडा केला जात आहे. याची माहिती सामान्य प्रजेपर्यंत पोहोचून विपरीत संदेश जायला नको अशी आमची इच्छा आहे. अन्यथा राज्यात द्रोहाचा डोंब उसळेल आणि प्रजेचा राजघराण्यावरचा विश्वास उडेल. तेव्हा साऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं, आज इथे जे घडेल ते या 4 भिंतीतच राहील. सर्वप्रथम राजसभेसमोर साक्षीदारांना पाचारण करण्यात येत आहे. महाराणी दक्षसेना, प्रणाम राजमाता. जे पाहिलं जे ऐकलं ते सारं राजसभेला विदित करा. सांगायला अत्यंत दुःख होत आहे, परंतु कुणालाही विश्वासात न घेता राजकन्या सावित्री राजवाड्यातून पळून चोरून रानात गेल्या आणि एक मुळी हस्तगत करून परत आल्या. महाराजांना जे सावित्रीच्या फुलाच्या हट्टापायीच गेले इतके वर्ष अंथरुणाला खेळून आहेत, त्यांना सावित्रीने परोपरीने समजावून सांगितलं की त्या मुळीचा रस प्यायल्यानंतर महाराज खणखणीत बरे होतील. आणि महाराजांनी पुढचा मागचा कोणताही विचार केला नाही की आमचा राजमातांचा आणि मुख्य म्हणजे राजवैद्यांचाही सल्ला घेतला नाही आणि तो रस प्यायला ते तयार झाले. परंतु आमच्या मनाला ही गोष्ट पटली नाही, म्हणून आम्ही तातडीने ही भयंकर गोष्ट तुम्हाला सांगायला आलो. त्याच्या पुढे काय घडलं हे तुम्हाला ठाऊकच आहे. राजमाता, मी इतकंच सांगू इच्छिते की तुम्ही होतात म्हणून महाराजांचे प्राण वाचले, अन्यथा घटनेचा विपरीत अर्थ घेतला. आरोपीला बोलण्याची परवानगी दिली होती, मध्ये बोलण्याची हिम्मतच कशी झाली तुझी? आरोपीला सक्त आज्ञा आहे की आपले तोंड बंद ठेवावे. सैनिकांनी आपली साक्ष द्यावी. बोला, काय पाहिलं तुम्ही? मुळी उगाळलेले सहान मुग्ध पाक खाण्याच्या कोपऱ्यात होते. तिथे अर्धवट उगाळलेली मुळी होती आणि काही रस सहाण्यावर शिल्लक होतं. शेजारी तो रस चाटून गतप्राण झालेला उंदीरही मिळाला. ही सारी घटना आम्ही आपणास व महाराणींसमक्ष कथन केली आणि पुरावेही दाखवले. पण तो उंदीर त्या रसामुळे नाही. आरोपीने गप्प राहावं, नाहीतर या नव्या गुन्ह्याबद्दल अधिक कडक शिक्षा दिली जाईल. बोला राजवैद्य. आपण दाखवलेल्या मुळीचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात सापडला नाही आणि जिचे गुणधर्म ठाऊक नाहीत, जिच्याविषयीचं संशोधन उपलब्ध नाही, अशा मुळीच्या रसाचा थेट रुग्णावर प्रयोग करणं हे नक्कीच संयुक्तिक नाही. मुळीचे परिणाम कदाचित अति उत्तमही असू शकतील, परंतु ते अति घातकही असू शकतात. तेव्हा संपूर्ण आणि सखोल ज्ञानाशिवाय
मुळीचा वापर करणं धोकादायकच नव्हे तर वर्ज्यच मानायला हवं. मुळीचा रस आणि मुळीची परीक्षा ज्या रसतज्ञांनी केली त्यांना पाचारण करण्यात यावे. आम्हाला उपलब्ध केलेल्या मुळीची आणि रसाची प्रथम परीक्षा केली असता मुळी आणि तिचा रस अत्यंत घातक आणि अत्यंत विषारी आहे असा आमचा निष्कर्ष आहे. आम्ही एवढंच म्हणू शकतो की अनेक वेळा औषधी मुळे ओळखण्यात अज्ञानी व्यक्तीची गल्लत होऊ शकते, तेव्हा औषधी समजून चुकून ही विषारी मुळी आणण्याची शक्यता नकारता येत नाही. आता तुझ्या समोर 2 मुळी ठेवीत आम्ही, एक औषधी एक विषारी. तू जर खरोखरच औषधी मुळी ओळखीत तर ठीक. रसतज्ञांनी व्यक्त केलेली शंका खरी असू शकते, परंतु परंतु माझ्या मनात कपट नव्हतं. मी तात्याला जीवे मारण्याचा प्रयत्न नाही केलाय, तरी मी शिक्षा भोगायला तयार आहे. तुझ्या तयार असण्या नसण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुझ्यावरचा राजाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झालाय, तेव्हा शिक्षा ही भोगावीच लागेल. आणि या आरोपाला एकच शिक्षा, ती म्हणजे मृत्यूदंड. आणि यातून तुला कुणीही वाचवू शकत नाही. कसंही करीत भिंती पल्लाडच्या नगरात पोचित मी. जीव वाचवी त्या चोराचा आणि तिच्या तातोचा. सैनिकांची नजर चुकीत चढू लागी माझी भिंत. आवाज न करी आणि झाडांचा आधार घेत पाऊल टाकी तर शक्य होत, पण शक्य करूच हवं मच. सत्तू 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 थांब थांब थांब, आम्ही आहेत सत्तू. अरे पकडू का तुम्ही? सात कशाच घालीत? हा बाण पाहिला? सैनिकांचे आपणच उडून सांगी आम्ही आलो मारा आमासी. बंद तुमची मती. हा ते जीव वाचवण्याची जात मी. आता तुम्ही माझा जीव पणास लावीत? ना मती मंद असेल आमची, पण आम्हाला एक कळेल तुझे एकट्याशी ना जाऊ देत आम्ही त्या नगरात. हा नगरात हुंब धोका, तेथील माणसं घातकी, शिवाय ते कुरकुंबे चोर याच नगरात घर करून असीत. आणि या साऱ्यांच्या तोंडी तुझे एकट्याशी सोडू आम्ही? ना सत्तू, चंद्र बुडो नाही तर सूर्य बुडो, पण जांभळ्या करवंद्या सत्तूसी एकटा ना टाकी. जाणीत मी तुमचा जीव माझ्या जीवात, पण मज काही होत तर माझ्या मायातातच कोण बघित? चला परत जा तुम्ही रानासी, त्यांच्या जवळही थांबा. तो चोर माझ्या पकडीतून निष्ठित, ही सारी जबाबदारी माझी. मी जात. ना तूच काय वाटे, तूच एकटा हुशार. अरे पण तू पण पगलूच. नगरासी निघालास कोणाचे प्राण वाचवाया, आणि ही औषधी मुळी न घेताच भया हे तर ध्यानीच ना माझ्या. त्याचसाठी जांभळ्या करवंद्याची सोबत हवी. चल आता तुझे एकटा न टाकीत आम्ही. वेळ कमी असी, चला सरी. खरे मित्र तुम्ही. चला पण भिंत चढायस अवघड. ना त्याहून अवघड त्या चोराचा शोध. तुझ तर हे ना माहित त्याचा चेहरा कसा, मग कसा ओळखीत? हा
कसा वाटतोय नवीन महाल? म्हटलं कसा वाटतोय नवीन महाल? नाही आवडला तरी थोड्या काळापुरतच, तुझ्या मृत्यूपर्यंत. का वागताय अशा? का म्हणजे तुला काहीच कळत नाही असं आवडू नकोस. लग्न होऊन मी इथे आले तेव्हापासून काट्यासारखी चलतीयस तू माझ्या आयुष्यात. माझ्यात आणि महाराजांच्यात कायम अडसर म्हणून राहिलीस तू. तुझ्यामुळे मी आणि महाराज कधीच एकमेकांजवळ येऊ शकलो नाही, कारण त्यांना कायम त्यांच्या कन्येचाच ध्यास होता. आतापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही चुकीचाच अर्थ लावत आला. तुम्ही जर मला आईची माया दिली असती तर ताताने तुम्हाला कधीच दूर लोटलं नसतं. पण गप्पा बस, मरण डोळ्यासमोर आहे आणि तर्क लढवून तोंड वर करून माझ्याशी बोलतेस. तुझ्यामुळे माझ्या संपूर्ण आयुष्याचा सत्यानाश झालाय आणि आता तर तुझ्या मरणाचं भय नाहीये मला. पण एकदा मला ताताला भेटू दे, फक्त एकदा. मला त्याला भेटून सांगायचं चूक झाली आहे माझी, पण त्याला जीवे मारण्याचा विचार माझ्या मनात देखील आला नव्हता. ते आता शक्य नाहीये. जिच्यासाठी महाराज जीवावर उदार झाले होते, अखेर तिनेच त्यांचा घात करण्याचा प्रयत्न केला, हे खोलवर रुजलंय महाराजांच्या मनावर. महाराज तुला भेटू इच्छित नाही. आता तुझी आणि त्यांची भेट झाली तर ती पुढच्या जन्मी. अशी कशी चूक झाली माझ्याकडनं? ताताने खरंच तो रस प्यायला असता तर? नाही नाही ताता, मी असं करेन का रे मुद्दाम? मला फक्त तुला एकदा भेटायचं, फक्त एकदा. कोणीतरी मला मदत करा ताता, ताता. इथे सावित्रीच्या जीवाला धोका आहे आणि तुला हसू येतंय? अगं काय हे, तू तर सर्वसामान्यांप्रमाणे सावित्रीच्या भावनांमध्ये वाहून गेलीस की काय? अगं तूही होतीस ना तिथे सावित्रीचं प्राक्तन लिहिताना. अगं सावित्री अजरामर होणार आहे. ती कालजयी ठरल्यामुळे ते सारं घडण्याआधी तिचे प्राण कसे बरं जातील? हो विसरलेच मी. इतकी लढीवाळ आहे ना ही, आणि तो सत्यवानही, की त्यांच्या आयुष्याचा उलगडणारा पट पाहता पाहता भान विसरून जाते मी. आपला लाडका सत्यवान म्हणजे तिचा होणारा भ्रतार तिची सुटका करायला येणार आहे. खरं ग खरं. हेच तर असतं लपलेलं आपण लिहिलेल्या प्रार्थना आड. सत्तूची आणि तिची अद्याप ओळखही नाहीये. तो तिथे रानात आणि ही इथे बंदिवासात. तरीही तो तिला वाचवणार, हेच विधी लिखित आहे. तू बघच आता, उडणार पाखरूच बुडणारी नौका वाचवेल. सावित्रीची आणि तिच्या तातांची लवकरच भेट होईल. उडणार पाखरू? हो, लिहिलेलं प्राक्तन असंच तर आकार घेतं.